शेतकरी मित्रांनो, सध्या भारत आणि अमेरिका व्यापारामुळे कापूस भावामध्ये जवळपास 600 ते 700 रुपयांची घसरण झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, सध्या मानवत येथे कापसाला 7,700 ते 7,800 रुपयेपर्यंतचा भाव मानवत येथे कापसाला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, ही जी मंदी आलेली आहे, ही जवळपास अजून 8 ते 10 दिवस राहू शकते. शेतकरी मित्रांनो, 10 दिवसानंतर कापूस भाव पुन्हा तेजीमध्ये बघायला आपल्याला मिळू शकतात. शेतकरी मित्रांनो, ही तेजी जवळपास 500 ते 700 रुपयांची असू शकते. शेतकरी मित्रांनो, बघूया येत्या 10 दिवसामध्ये कापसाला काय भाव मिळतोय. जाणून घेऊया काल उशिरापर्यंत अपडेट झाले संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे भाव. चला तर मग वळूया आपल्या व्हिडिओकडे. शेतकरी मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट, जिल्हा अकोला. शेतकरी मित्रांनो, काल अकोट येथे 945 क्विंटल कापसाची आवक होती. तर कमीत कमी कापूस भाव होता काल अकोट येथे 7,295 रुपये ते जास्तीत जास्त कापूस भाव होता अकोट येथे 7,940 रुपये. पुढची बाजार समिती आहे परभणी जिल्ह्यातील सेलू. काल सेलू येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता 7,850 रुपये. कमीत कमी कापूस भाव होता 7,505 रुपये. सरासरी कापूस भाव होता 7,755 रुपये. फरदड कापसाला 6,800 ते 7,270 रुपयापर्यंतचा भाव सेलूमध्ये मिळालेला आहे. शेतकरी मित्रांनो, पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू. जास्तीत जास्त कापूस भाव होता 7,850 रुपये. कमीत कमी कापूस भाव होता 7,200 रुपये. सरासरी कापूस भाव होता 7,750 रुपये. पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा. जास्तीत जास्त कापूस भाव होता 7,845 रुपये. कमीत कमी कापूस भाव होता 7,400 रुपये. तर शेतकरी मित्रांनो, सरासरी कापूस भाव होता देऊळगाव राजा येथे 7,675 रुपये. शेतकरी मित्रांनो, पुढची बाजार समिती आहे पुलगाव. अवकाळी 763 क्विंटल. जास्तीत जास्त कापूस भाव होता 7,800 रुपये. कमीत कमी कापूस भाव होता 7,200 रुपये. सरासरी कापूस भाव होता 7,770 रुपये. दररोज कापसाचे लाईव्ह बाजारभाव बघायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.